विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. संकल्प सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण डिस्कस करणार आहेत इयत्ता 10वी मध्ये इयत्ता 10वीचा केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 1चा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आणि या चॅप्टरमध्ये आज आपण डिस्कस करणार आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शनचे प्रकार, केमिकल रिॲक्शनचे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शनचे टाइप्स किती टाइप्स आहेत तर एकूण देअर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे आता कुणी जर विचारलं तुम्हाला की केमिकल रिॲक्शनचे प्रकार किती आहेत, केमिकल रिॲक्शनचे टाइप्स किती आहेत, तर 4 टाइप्स आहेत. एकूण किती प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला 10वीच्या विज्ञानमध्ये शिकायच्या तर 4 टाइप्सच्या. पहिला प्रकार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरा प्रकार आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, तिसरा प्रकार आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथा प्रकार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे नीट लक्ष देऊन ऐक, केमिकल रिॲक्शनचे प्रकार किती आहेत असं कोणी विचारलं तुला तर किती प्रकार आहेत म्हणते 4 प्रकार आहेत, 4 टाइप्स आहेत. पहिला प्रकार कुठला कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरा प्रकार कुठला डिकम्पोजिशन रिॲक्शन, तिसरा प्रकार कुठला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथा प्रकार कुठला म्हणते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. असे एकूण केमिकल रिॲक्शनचे किती प्रकार आहेत 4 प्रकार आहेत. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर त्यापैकी हे टाइप्स आपल्याला 1 बाय 1 डिस्कस करायचे. त्याच्यातला पहिला टाइप्स आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. पहिला टाइप्स कुठला आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. पहिला जो टाइप्स आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स मध्ये 4 टाइप्स आहेत. त्याच्यातला पहिला टाइप्स आपण डिस्कस करायला होती तर कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. व्हॉट इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन? नावातच सगळं काय दिलंय कॉम्बिनेशन, कंबाईन होणं. म्हणजे ही रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे काय काही पदार्थ रिॲक्टंटचं कॉम्बिनेशन होतं आणि एक प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन? एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणलं की रिॲक्टंट किती असतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणलं की रिॲक्टंट किती असतात 2 or more. रिॲक्टंट किती असतात 2 or more आणि प्रोडक्ट किती असतात सिंगल. प्रोडक्ट किती असतात सिंगल. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शन्समध्ये 2 or more रिॲक्टंट पासून सिंगल प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट पासून काय तयार होतो, एक आणि एकच प्रोडक्ट तयार होतो. तर त्या ठिकाणी त्या रिॲक्शनला काय म्हणत असतो मी कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. म्हणजे व्हॉट इज द नीट लक्ष देऊन आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शन्समध्ये किती रिॲक्टंट आहेत 2 किंवा त्यापेक्षा जास्त, किती रिॲक्टंट आहेत 2 किंवा त्यापेक्षा जास्त आणि किती प्रोडक्ट आहेत सिंगल प्रोडक्ट, एक आणि एकच प्रोडक्ट आहे. तर त्या रिॲक्शनला काय म्हणत असतो आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. म्हणजे एकच गोष्ट या रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवायचं, रिॲक्टंट किती आहेत 2 or more, प्रोडक्ट किती आहेत सिंगल. म्हणजे ज्या रिॲक्शन्स मध्ये 2 or more रिॲक्टंट एकत्र येतात आणि फक्त एकच प्रोडक्ट तयार होतो त्या टाईपच्या रिॲक्शनला मी काय म्हणत असतो कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. तर कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन? सो पहिला कार्बन इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन यांची काय झाली रिॲक्शन झाली आणि काय बनलं कार्बन डायऑक्साईड. नीट लक्ष देऊन ऐका, कार्बन ऑक्सिजन रिॲक्ट झाला आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. या रिॲक्शन्स मध्ये किती रिॲक्टंट आहेत चेक करा. कार्बन आणि ऑक्सिजन हे 2 काय झाले रिॲक्टंट आणि कार्बन डायऑक्साईड हा काय झाला एक प्रोडक्ट. म्हणजे या रिॲक्शन्स मध्ये किती रिॲक्टंट आहेत म्हणतंय 2 रिॲक्टंट. किती प्रोडक्ट आहेत सिंगल प्रोडक्ट आहे, एकच प्रोडक्ट आहे. म्हणजे ज्या रिॲक्शन्स मध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येतात आणि एक आणि एक म्हणजे सिंगल प्रोडक्ट तयार होतो त्या सगळ्या रिॲक्शनला कुठलं रिॲक्शन म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. पुढची रिॲक्शन आहे अमोनिया विच इज रिॲक्ट विथ HCl. म्हणजे अमोनिया जर हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार होतो अमोनियम क्लोराईड म्हणजे NH4Cl तयार होतो. ही सुद्धा रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे
कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शनचे प्रकार आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन आपण डिस्कस करायला आहोत. अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शन्समध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येतात आणि एकच प्रोडक्ट तयार होतो, त्या रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. कॉम्बिनेशन रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट एकच गोष्ट फिट, कॉम्बिनेशन रिॲक्शन मधलं रिॲक्टंट किती, दोन किंवा त्यापेक्षा जास्त, प्रोडक्ट किती, सिंगल, प्रोडक्ट किती, सिंगल. म्हणजे रिॲक्टंट टू ऑर मोर, प्रोडक्ट सिंगल, रिॲक्टंट टू ऑर मोर, प्रोडक्ट सिंगल. म्हणजे जेवढ्या रिॲक्शन मध्ये टू ऑर मोर रिॲक्टंट असतील आणि सिंगल प्रोडक्ट असेल, त्या सगळ्या रिॲक्शन कुठल्या टाईपचे असतील म्हणताय, कॉम्बिनेशन रिॲक्शन असतील. ठीक आहे. पुढची त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल डिस्कस. मॅग्नेशियम इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह MgO. Which types of reaction? It is also combination reaction. म्हणजे इथं सुद्धा दोन लॅब बॅलन्सिंग साठी, इथं सुद्धा दोन लॅब बॅलन्सिंग साठी. तर ही रिॲक्शन कुठल्या टाइप्स मधली आहे, कॉम्बिनेशन या टाइप्स मधली. का बरं या रिॲक्शनला मी कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणलं, कारण MgO हा सिंगल प्रोडक्ट तयार झाला कुणापासून, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन ह्या दोन रिॲक्टंट पासून. म्हणजे ज्या रिॲक्शन्स मध्ये पुन्हा सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक म्हणतंय. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणलं की रिॲक्टंट किती आहेत बाबा, टू ऑर मोर, प्रोडक्ट किती आहेत तर सिंगल. म्हणजे रिॲक्टंट टू ऑर मोर, प्रोडक्ट सिंगल, रिॲक्टंट टू ऑर मोर, प्रोडक्ट सिंगल. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणलं की माझ्या एकच गोष्ट लक्षात ठेवणार आहे मी, रिॲक्टंट किती आहेत. म्हणजे एखादी रिॲक्शन दिली तुम्हाला विचारलंय ही कुठल्या टाईपची रिॲक्शन आहे, काय चेक करणार आहेत, प्रोडक्ट किती चेक करा, काय चेक करणार आहेत, रिॲक्टंट किती चेक करा. लक्षात आलं. टू ऑर मोर रिॲक्टंट असतील आणि सिंगलच प्रोडक्ट असेल तर ती कोणत्या प्रकारातली रिॲक्शन असेल म्हणते, कॉम्बिनेशन ही रिॲक्शन असेल. चौथा एक्झाम्पल डिस्कस करू. ठीक आहे. पुढची कॉपर पुन्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला, काय तयार होतो, कॉपर ऑक्साईड CuO. इथं पण टूल्या, इथं पण टूल्या. ठीक आहे. तर ह्या रिॲक्शनला काय म्हणायचं, कॉम्बिनेशन रिॲक्शन. असं हे 4 एक्झाम्पल इथं मी डिस्कस केलेत कॉम्बिनेशन रिॲक्शनचे. तर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन आजच्या लेक्चरमध्ये काय काय डिस्कस केलं मी, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्समध्ये. आता तुम्हाला जर कोणी विचारलं केमिकल रिॲक्शनचे टाइप्स किती असतात, 4. किती टाइप्स असतात केमिकल रिॲक्शनचे, 4. पहिला कुठला, कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरा कुठला, डिकम्पोजिशन रिॲक्शन. तिसरा कुठला, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि चौथा कुठला म्हणते, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. चौथा कुठला, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याच्यात पहिली रिॲक्शन कुठली शिकलो होतो आपण, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हटलं किती रिॲक्टंट आहेत, टू ऑर मोर. किती रिॲक्टंट आहेत, टू ऑर मोर. किती प्रोडक्ट आहेत, सिंगल. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये टू ऑर मोर रिॲक्टंट पासून एक आणि एक म्हणजे सिंगल प्रोडक्ट तयार होतो, त्या रिॲक्शनला काय म्हणत असतो आपण, कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणत असतो आपण, कॉम्बिनेशन रिॲक्शन. आणि हे सगळे देज आर द एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी एवढीच रिॲक्शन शिकवणार आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. आजच्या लेक्चरमध्ये मी इथंच थांबतो.